नमस्कार भावा बहिणीनं. 7 वाजता घरनं हल्लो होतो बघा. आता आलोय जवळ जवळ पुण्यात जरा लय मोठं काम आहे, ती काम करायचंय. त्याच्यामुळं दोघंच आलोय. पोरं बिरं काय आणले नाही, ते आणूला आणणार होतो पण ताई म्हणली नको उगाच, ती तुम्हाला काय सुचू द्यायची नाही म्हणली, नको निहो म्हणली. उठली होती बरं का येताना, घ्यायला लागली मी पण ती नको म्हणली म्हणून म्हणलं राहू दे आता. हर हर महादेव. येता येता महादेवाचं दर्शन घेतलं. मी बीत पुसलं मगाशी, यांनी अजून पुसलं नाही. येता येता तिथं काल नेलं नाही मला महादेवाला म्हणून वाटेवरनं जाताना जाताय महादेवापासून म्हणलं चला पाया पडून जाऊया सकाळ सकाळ म्हणलं आपण, म्हणून पाया पडून आलो. 7 वाजता निघलो होतो बघा घरनं. सगळी म्हणणारच आता फिरायला मोकळी आहे ती, ही असं तसं. ते कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. आबाला ताईला माहित आहे कामानिमित्त आले ते, बाकी काय नाही आहे का नाही. ओके. सकाळी स्वयंपाक केला म्हणजे सगळ्यांचं पीठ तिंबून ठेवलं. तेवढ्यात 4-5 चपात्या केल्या, खाल्ली एक चपाती, 2-3 बांधून आणल्या. पण बांधलेल्या चपात्या तशाच आहे. आता ह्या इथं थांबून वडापाव खाल्लं. तेवढं थोडं थोडं खाऊया म्हणलं. म्हणजे आता आम्ही पुण्याला चाललोय, तुम्ही म्हणसाल माहेराला चालली आहे, भाव आहे तिचा म्हणून. भावाला अजून सांगितलं नाही फोन करून आम्ही आलोय पुण्याला की यायला लागलो. ह्यांनी म्हणलं नाही जायचं डायरेक्ट, म्हणलं 5 मिनिटं थांबायचं ना आपल्या कामाला जायचं म्हणलं. त्याच्यामुळं मग त्याला फोनच केला नाही. त्यांची बी कामाची कशाला खोटी, असला घरी नाही कामावर गेला तर गेला, आपल्यामुळं त्यांची कामाची खोटी, त्यामुळं नाही सांगितलं त्याला. आता आलोय जेजुरी पशी, हे की नाही, जेजुरीच्या जवळ जवळ आलोय. डोंगर दिसायला लागली म्हणून म्हणते बरं का मी, कारण डोंगराच्या पाड्याला तिथं जेजुरी असते. या वातावरण बघा, इकडं पाऊस येत होता मगाशी, आता उघडलाय. मगाशी तिकडं पाऊस चालू झालता, आमच्या इकडं पाऊस नाही आणि काय नाही. इकडं जरा बरा पाऊस पडल्यासारखा दिसतोय बरं, आहे का नाही. आपल्याला काय नाही. हिरवगार डोंगर आहे तिकडं, किती हिरवळ आहे डोंगरावर. आपलं असं झालंय का माळ, अजून नाही झालं. इकडे रापड, बघा डोंगर कसं दिसतंय ते. डोंगरामुळे रापड्यासारखे सार असते तिकडे. नाही ह्यातनं काचातनं नाही दिसत नीट. फुलं आहे ती रस्त्याकडची, डोंगरामुळे रापड्या चालू असते तिकडे सारखे असते काय. जिथं डोंगर असते तर उंच उंच तिथं पाऊस जास्त पडतो, त्याला ढग थटतात का. ढगाला ढग असल्याशिवाय पाऊस पडत नाही, असंच ना. काय माहित नाही, ढग आला ना त्याला थंडगार हवा लागली का ढग जास्त होतो. काहीतरी होतं, शाळेत होतं की शिकवलेलं, काय माहिती, माझ्यापेक्षा जास्त शिकलाय की काय माहिती म्हणता या. अडाणी तत्व आहे बिन. होय, अडाण्याला काय आहे, काय कसं येत नाही, मग सारं येतंय. ना बोलून छान आहे बसा, का बोलून छान आहे. तुम्ही बोलून छान आहे, ना बोलून आबा सारख्याला म्हणायचं असतं, ते गप्प बसतं, त्याला म्हणायचं ना बोलून छान. कशाचं मंदिर आहे कोणाला. आज जेवढे मंदिर दिसतील त्याची पाया पडत आली. देवाला कधी हात जोडायला नसते. देवानं आपल्याला जोडायचं हात, मग आई बापाला हात जोडायला नसते. आई बापानं ही दुनिया दावली. वातावरण झालंय, लेकरं नाही ते गाडीत कोणी एक पण, त्याच्यामुळं शांत शांत वाटतंय. हॅलो, हा बोला. हा 850 रुपये किलो आहे. हा रेट वाढले. मंदिर माहिती काय, हा मंदिराला दिसायला आपण रस्त्याकडे साहेबांचे मंदिर. नाही 850 रुपये फिक्स आहे. कुठं हो असं नाही घेत आहे. ओके ओके. इथं रेल्वे स्टेशन आहे. इथं आयुष्यात येऊन सगळीकडे बसली, फक्त रेल्वेत बसली नाही. विमानात बसायचं मी काही स्वप्न कधीच बघणार नाही, आणि मला बसायचं पण नाही. उंच हवेत उडायला आणि कुठं तर चक्कर येऊन पडायला. कसलं हिरवगार झालंय र.
दिसत नाही हो ह्याच्यात. एकच नंबर डोंगर. तुमच्या मोबाईल मध्ये दिसत आयफोनात. जावा डोंगरावर. टाइम कुठं आहे एवढा? टाइम आपल्याला हा ह्याला पुरायचा मुश्किल आहे. काय म्हणलं माहितीये का रात्री झोपताना, म्हणलं सकाळी 5ला हितनं हलायचं. आणि मी 5:45ला उठून आंघोळ करून बसली. म्हणलं खायचं पियचं काय नाही म्हणलं. आणि मी यांना उठवते तर उठता उठण आता. मग पुन्हा लागली मग निमारता स्वयंपाक केला, काय पारवारूस काढलं, हे केलं, देवपूजा केली. तोपर्यंत मग झालं ह्यांचं का. मग पुन्हा आलो. केस सुद्धा विचारले तशीच बसली गाडीत. आता विचारली मी इथं केस. म्हटलं आता आले जवळ जवळ विचारावं ती केस. हाय अशी बसली. साडी तेवढी सकाळीच घातली होती आंघोळ केल्या मग तशीच बसली. लगेच चल 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 केलं का. एक चपाती खाल्ली आणि बसली गाडीत. डोंगर लय भारी दिसते ते जवळनं. पुण्याला जाताना डोंगर रस्त्याच्या कडेने जायचं भारी वाटतं असं. दगड दगड डोंगर डोंगर बघायला. वारी ह्याच रस्त्याने येते का येताना ह्या. पालखी महामार्ग. जेजुरी मार्गे वारी येते. सगळी इकडे पुण्याकडची माणसं रेनकोट घालूनच आहे ती. यांना सारखा पाऊसच आहे तर का करायचं. सारं डोंगर आहे तर शेतीवाडी तिकडं गावाकडे तिकडं पावसाला पडाय काय झालं. या डोंगराकडे पडतंय. डोंगर हिरवागार आई तुझा डोंगर हिरवागार. दम लागला काय तुम्हाला गाडी चालवून चालवून. आपल्या गाडीसारखी गाडी फक्त लाल आहे. लाल शिफ्ट. ते सगळं चक्कर उडते कुठनं आपल्या गाडीचा मागच्या गाडी त्या गाडीचा हे काचव किती त्यांच्या काच उडते मग आपल्या उडते का. आपल्याच उडतंय का. मोरच्या काच उडते काय. म्हणजे चिटकून जायचं नाही त्यांना. दमान जायचं मग फास्ट जावं लागणार. मंदिर. मंदिर दिसलं. खंडराया अरे तुझ्या. यांनी अजून एकदा पण गेलं नाही तर बघा जेजुरीला. माझी 2 वेळा झाली. शाळेत असताना सहलीला असताना एकदा गेलती. आणि आता नंतर ना दिवाळीला गेले एकदा भावांनी नेलतं. आज दिवाळी स्पष्ट दिसते असं. आज असं ही आहे ना. ऊन जास्त कडक नाही नाही हिरवाळा आहे त्याच्यामुळे दिसतंय. जवळून दिसला त्या दिवशी तुम्हाला इतकं दिसलं होतं ठळक ना. मंदिर वरच झाकलाय कळस कागदानं. काय काम चाललंय काय की. खंडरायाचा गड, बानाईचा गड, मानाईचा गड पायथ्याला आहे. काय करावं. पुन्हा 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 म्हणते ती. पुण्याला सारं डोंगरच आहे की होय. मारायला जायचं सगळं. अगं डोंगरातच पूर्ण बसलं. फक्त माणसं लय राहाय इकडे आले. कंपन्या निघल्या कामानिमित्त ह्याच्या निमित्त. तर चला भावा बहिणींना, कुणी कुणी जेजुरीचं दर्शन घेतलंय कुणी कुणी नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. जेजुरी. आणि आम्ही ज्या कामाला चालू आहे आमचं काम व्यवस्थित पार पडू दे म्हणा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.